आणि आता इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। आज कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। मुंबईत विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 90.16% जलसाठा उपलब्ध आहे। तुळशी तलाव काल सायंकाळी 6:45 भरून ओसंडून वाहू लागला अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंत्या खात्याद्वारे देण्यात आली आहे। तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 804.60 कोटी लिटर इतकी आहे। हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे। कोल्हापुरात पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे। यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होतीये। काल राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडलेत। राधानगरी धरणातून एकूण 5784 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भारतीय हवामान खात्याने पुढील 5 दिवस पावसाचा इशारा दिला। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे। गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण यावर्षी प्रथमच 100% भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले। गेल्या 2 दिवसांपासून या धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये। तर सिंचनाच्या दृष्टिकोनातून इटियाडोह धरण हे महत्त्वपूर्ण असून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता देखील यामुळे मिटली आहे। विशेष म्हणजे इटियाडोह धरणाला पाण्याचा विसर्ग करण्याकरता दरवाजे नाहीत। भिंतीवरून पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर विसर्ग होतं। त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग बघण्याकरता पर्यटकांची इथे मोठी गर्दी असते। नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे हदगाव हिमायत रस्त्यातील अंडरब्रिजमध्ये पाणी साचलं होतं। या पाण्यातून थार गाडी नेण्याचा प्रयत्न एकाने केला, मात्र गाडी अडकल्याने चालकाचा आगाऊपणा त्याचा चांगलाच अंगलट आला। विविध जलाशय भरून वाहत असल्याने सध्या पूर परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण हे 90%पेक्षा अधिक भरल्याने 4 दरवाजांमधून 3494 क्युसेकने विसर्ग करण्यात येतोय। तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणातील 4 वक्रांद्वारे प्रत्येकी 0.25 मीटर उंचीने उघडून 3494.28 क्युसेकने विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आलाय। रायगडमधील एकूण 28 धरणांपैकी 26 धरणं ही 100% भरली आहेत। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। उर्वरित 2 पैकी उसरण धरणात 99% पाणीसाठा तर पुनाडे धरणात 58% पाणीसाठा उपलब्ध आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणं ओसंडून वाहू लागल्याची शक्यता आहे। धरणकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। धुळे शहरात पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय। त्याचबरोबर पैनगंगा नदी पात्रात आणि इसापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक करण्यात येते। त्यामुळे इसापूर धरणातून सोडलेलं पाणी कळमनुरी पुसद या महामार्गावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून वाहत आहे। दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुराच्या दोन्ही बाजूला अडकून पडले होते। बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या छताचा भाग कोसळलाय। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडाला। मागील आठवड्यातच अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती। त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही, मात्र रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गांधीनगर या वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच उरलेला नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय। स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली, मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही।
काल झालेल्या दमदार पावसानंतर ग्रामस्थांनी ओढ्याच्या पाण्यातून बैलगाड्यांच्या मदतीने प्रवास केला। या घटनेचा व्हिडिओ स्वतःच बनवत गावकऱ्यांनी आता हे व्हिडिओज प्रशासनाला पाठवलेत। किमान आता तरी रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावात महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी चिखल फेकला। चिखल फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नवीन दहिफळ गावात ते ढोर हिंगणी छोटा गावापर्यंत रस्ता नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यानं जाणाऱ्या सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला आणि रस्ता करण्याची मागणी केली। कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील कोल्हापुरात असणार आहेत। या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे। गेल्या 42 वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचं स्वप्न सत्यात उतरत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून सीपीआर समोरील सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन होईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून हटवलेल्या किशोर तिवारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। राज ठाकरेंसोबत युती करू नये अशी पत्रातून मागणी केली आहे। अल्पसंख्याक भाषिक समाजाच्या विरोधात सातत्यानं विष ओकणाऱ्या राज ठाकरेंसोबत युती करताना पुनर्विचार करावा। राज ठाकरेंसोबत युती गेल्या काळात आपल्या शिवसेनेला कशी विघातक ठरली आहे हे किशोर तिवारींनी सांगितलं। राज ठाकरेंसोबतची युती म्हणजे राज्यातील 3 कोटी जनतेच्या विरोधात जाण्यासारखं असल्याचं देखील त्यांनी पत्रात लिहिलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे आणि बिहारमधील मतदार यादींच्या मुद्द्यांवरून निवडणूक आयोग सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। राहुल गांधींनी केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर निवडणूक आयोगाची ही पहिलीच पत्रकार परिषद असेल। त्यामुळे या पत्रकार परिषदेत काही मोठा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढणार आहेत। ही यात्रा एकूण 16 दिवस 25 जिल्ह्यातून सुमारे 1300 किलोमीटरची असेल। या यात्रेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत। बिहारच्या सासाराम येथून सकाळी 11:30 वाजता यात्रेला सुरुवात होईल। काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप करत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आहे। तसंच द्वारका एक्सप्रेसवेच्या दिल्ली सेक्शनचंही उद्घाटन दुपारी 12:30 वाजता असेल। नवीन एक्सप्रेसवे बांधण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। या क्रमानं देशातील पहिला 8 लेन एक्सप्रेसवे आता पूर्ण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्वारका एक्सप्रेसवेचं उद्घाटन करतील। या एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे दिल्ली तसंच गुरुग्राममधील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळेल आणि नागरिकांचा वेळही वाचेल। उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे। संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गोंदियात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना केल्या। तर यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिला। आपला पक्ष वाढवायला संकोच करायचा नाही। दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांचा स्वागत करा। प्रफुल्ल पटेलांनी अशा प्रकारच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला। यावेळी ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खोंदला येथे कृषी मंत्र्यांनी भेट दिली। यावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी शेतकऱ्यांसह ठाकरेंची सेना आक्रमक झाली। मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय। या उत्सवात 2घांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। याची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। मानखुर्दमध्ये हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। त्याचे जगमोहन शिवकिरण चौधरी असं नाव आहे।
तर दहीहंडीत सहभागी नसलेल्या आणि कावीळ असलेल्या एका 14 वर्षीय गोविंदाचा देखील मृत्यू झालाय. 95 गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात जखमी झालेल्या गोविंदांना केईएम, नायर, सायन, शताब्दी जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून 19 गोविंदांवर उपचार सुरू आहेत, तर 76 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. वाशिमच्या कारंजा शहरातील अमर चौक राम मंदिर परिसरात मोकाट गायींचा हैदोस आहे. एक महिला 2 शाळकरी मुलांना घरी घेऊन जात असताना मोकाट गायीनं अचानक झडप घालून तिघांवर जीवघेणा हल्ला केला. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्ल्यात आईसह दोन्ही मुले गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी धाव घेऊन गायीपासून जखमींना बाजूला करत तातडीनं उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. किंग कोब्राशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून विषारी सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. साप पलटून वारंवार त्या व्यक्तीवर हल्ला करतोय. तो व्यक्ती एक सर्पमित्र असल्यानं तो स्वतःचा बचाव करतोय. या व्हिडिओला 93 दशलक्षाहून अधिक वेळा म्हणजेच 9.3 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलंय आणि सुमारे 15 लाख लोकांनी लाईक केलंय. कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात प्राणी भक्तांना अनेक पर्यटक त्यांचे फोटो घेतात. मात्र यामुळे प्राणी देखील कधी कधी संतापतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात हत्तीनं पर्यटकांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ यामध्ये दिसतोय. रस्त्याच्या एका बाजूला हत्ती उभा आहे आणि पर्यटक त्याचे फोटो घेत आहेत. या दरम्यान हत्ती पर्यटकावर हल्ला करून त्याला खाली पडतो. ही घटना उटी म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावरील आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यातील टेकरी भागात 10वी शिकणाऱ्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला. फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत 13 जण पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यातले 2 जण बुडाले. आयुष गोपाले आणि जीत वाकळे असं मृत मुलांची नावं आहेत. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाण्यातून सुरू आहे. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आलं. मुलांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. भंडारा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह घरोघरी मोठ्या थाटात साजरा केला गेला. जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाची मातीची मूर्ती घरोघरी स्थापन करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाचं वाजत गाजत भजन कीर्तनाच्या मिरवणुकीत मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल कीच्या गजरात सोहळा संपन्न झाला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सोहळ्यात सहभाग घेतला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक झालाय. तिची आई आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालंय. उद्या सकाळी 11 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेलं मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंचं पात्र चांगलंच गाजलं. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका त्यांची शेवटची ठरली. त्यातली पूर्णा आजीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. अवकाशात भारताचा झेंडा फडकवणारे भारतीय अंतराळवीर आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज भारतात परततायत. 18 दिवसांचं ऐतिहासिक ॲक्सिओम 4 मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून ते घरी परतणार आहेत. 15 जुलैला शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले. मात्र आज त्यांच्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. अमेरिकेतून निघण्यापूर्वी त्यांनी विमान प्रवासात सोशल मीडियावर पोस्ट केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, यूही चलाचल राही, जीवन एक वाहन आहे, वेळ एक चाक आहे, मी माझ्या देशात पोहोचण्यास उत्सुक आहे. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची.